ओमराजे निंबाळकर 20 जूनला आपली भूमिका जाहीर करणार. आज ठाकरेंच्या बैठकीला दांडी. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे उडालेला गदारोळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेने सस्पेन्स कमालीचा वाढवला आहे. एकीकडे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत भूमिकेसाठी 20 जूनची डेडलाईन दिली आहे, तर दुसरीकडे त्यांनी आजच्या दिल्लीतील ठाकरे गटाच्या खासदारांच्या संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारली आहे. 20 जूनच्या निकालानंतरच अधिकृत भूमिका मांडणार ओमराजे निंबाळकर. पक्षांतराच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मौन सोडलं असून ते सध्या दिल्लीत नसून कुटुंबासह पुण्यातच असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाहीये. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण सर्वात महत्त्वाचं आहे. या प्रकरणाचा महत्त्वाचा निकाल 20 जून रोजी येणार आहे. हा निकाल आल्यानंतरच मी माध्यमांशी संवाद साधून माझी पुढील अधिकृत भूमिका मांडेल. तोपर्यंत मी इतर कोणत्याही गोष्टींवर बोलणार नाही. बुधवारी पहाटे चार्टर्ड विमान पुण्यात आलं आणि निंबाळकरांना दिल्लीला घेऊन गेल्याचे दावे केले जात होते, तर त्यांच्या आईने ओमराजे सकाळी जिमला जातोय असं सांगून बाहेर पडल्याचं सांगितलं होतं. या बंडखोरीच्या वृत्तानंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कमालीचे संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना एकदा आमदार आणि 2दा खासदार करून राजकीय ताकद दिली, तरीही त्यांनी गद्दारी केल्यास ते सहन केले जाणार नाही. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ते जिल्ह्यात दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला शेण फासो असा थेट इशारा दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.